तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचंय. कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवूया. तर चला मग नेहमीप्रमाणे आपण चालू करूया. आपल्या विचारांना, आपल्या गप्पांना वाट देऊया, मोकळं करूया. तर मग आज मी खास आपल्या मुलांसाठीच थोडीशी चर्चा घेऊन आलेली, की ज्यामधनं आपल्या मुलांना थोडासा सेट होण्यासाठी किंवा एक शांततापूर्व जीवन जगण्यासाठी अशा काही 2 टिप्स मी त्यांना सांगणार आहे, जे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना शांततापूर्वक जगण्यासाठी खूप मदत करतील. तर प्रत्येकाचा ध्येय असतो काहीतरी. जास्त करून आता मुलांसाठी म्हणते मी, कारण की ज्यावेळेस मुलं कॉलेज लाईफमध्ये असतात, त्या वयामध्ये त्यांचे ध्येय ठरवल्या जातात आणि त्यांचा पाठलाग करण्यासाठी त्यांचा प्रवास चालू होतो. त्यामुळं खास करून मुलांसाठी मी हा व्हिडिओ म्हणते, म्हणजे जे स्टुडंट विद्यार्थी लाईफमध्ये आहेत त्यांच्यासाठी. तर प्रत्येकाने आपला ध्येय ठरवलेला असतो, की मला काहीतरी बनायचं आहे किंवा मला काहीतरी करायचं आहे. हे ठरवलेलं असतं आपण. आणि कुठलीही गोष्ट मिळवणं हे काही सोपं नसतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण काही मिळवायचं म्हटल्यानंतर आपल्याला अ, खूप ठिकाणी खडतर प्रवास आपल्याला करावा लागतो. त्याचा पाठलाग करताना आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला थकवा पण येतो किंवा एखाद्या वेळेस आपण निराश पण होता. तर त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. जेणेकरून या टिप्स जर आपण फॉलो केलं, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांततापूर्व आणि समाधानकारक जे मिळवण्यासाठी आपण निघालेलो आहेत ना, ते मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा हातभार लागणार आहे. तर चला, मी तुम्हाला सांगते. नंबर 1 वरती आहे. ज्यावेळेस आपण ध्येयाच्या मागे लागतो ना, त्यावेळेस आपल्याला अपयश येतंच. जसं म्हणतात ना, की यश मिळवण्याच्या अगोदर आपल्याला अपयश अगोदर मिळवावंच लागतं, म्हणजे मिळतंच. असं कोणीच नसतं की त्याला डायरेक्ट यश मिळतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं आपण म्हणतो ना. तर बघा, तर मग कुठलंही ध्येय ज्यावेळेस आपण ठरवतो ना, त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला अपयश मिळतं, तर कुठलंही अपयश जर मिळालं आपल्याला, तर ते अपयश आपल्याला आपल्या हृदयापर्यंत जाऊ द्यायचं नाहीये. तर काय होतं, ज्यावेळेस आपण अपयश मिळतं आणि ते जर हृदयापर्यंत आपल्या पोहोचलं ना, तर आपलं तिथं खच्चीकरण होतं. आपण घाबरले जातो. नवीन काहीतरी करताना आपली हिंमत होत नाही. कारण की आपल्या डोक्यात एकच बसलेलं असतं, की मला अपयश मिळालेलं आहे आणि परत मला अपयश मिळू शकतं. आणि यामुळं मग आपण जे आपण ठरवलेलं असतं, जे ध्येय ठरवलेलं असतं, जे काम ठरवलेलं असतं, ते आपण करू शकत नाही. कारण जे अपयश मिळालेलं आहे आपल्याला, ते अपयश आपण आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेलं असतं. हृदयापर्यंत पोहोचल्यानंतर सुरुवातीला माणूस खचून जातो आणि त्या दुःखातनं बाहेर पडायला त्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कुठलंही आपल्याला यश मिळवण्यासाठी आपल्याला अपयशाची पायरी ही चढावीच लागते. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि या अपयशाला आपल्याला खचायचं नाही आहे. आणि कधी खचणार नाही आपण? ज्यावेळेस आपण अपयश हे सहजपणे पचवू शकू. त्याला सहजपणे, चला मला अपयश मिळालेलं आहे, तर नेक्स्ट वेळेस आपल्याला यश मिळणार आहे. हे जर आपण डोक्यामध्ये ठेवून जर आपण आपल्या कामाला लागलं, आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागं लागलं, तर आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे. पण तेच अपयश जर तुम्ही तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू दिलात, तर मात्र तुम्ही त्याच्या पुढं तुम्ही जाऊ शकणार नाही. कारण की जे दुःख आपण हृदयापर्यंत जाऊ देतो ना, ते दुःख आपल्या सहजासहजी आपला कमी होत नाही. त्या दुःखामधून आपण लवकर बाहेर पडत नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, जर आपल्याला जीवनामध्ये ध्येय कुठलं मिळवायचं असेल किंवा आयुष्यामध्ये आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल यश मिळवण्यासाठी, तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की कुठलाही अपयश जे आहे, ते अपयश आपल्याला आपल्या हृदयापर्यंत जाऊ द्यायचं नाही. आणि नंबर 2 वरती आहे, जसं आता अपयश आपल्याला हृदयापर्यंत जाऊ द्यायचं नाही, तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला यश मिळतं ना, जे यश मिळतं ना, ते यश आपल्याला आपल्या डोक्यात जाऊ द्यायचं नाही. ते कसं? जसं आता सांगितलं, हृदयापर्यंत गेलेलं दुःख आपण पचवू शकत नाही लवकर. तर त्याचप्रमाणे कुठलंही यश जर आपण डोक्यामध्ये घेतलं, डोक्यात घेणं म्हणजे काय?
तर जर तुम्हाला यश मिळालं आणि त्या यशाच्या गर्वामध्ये तुम्ही गेलात तर मात्र ते यश खाली यायला वेळ लागत नाही. त्यामुळं हे मी तुम्हाला 2 नंबरला सांगितलेलं आहे, की यश जर तुम्हाला मिळालं तर ते यश मिळालेलं ते तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जाऊ द्यायचे नाही. जसं म्हणतात ना, की आपले आई-वडील किंवा आपले जुने माणसं म्हणतात, की "अरे, डोक्यामध्ये हवा जाऊ देऊ नकोस किंवा जमिनीवरती राहा, आकाशात जाऊ नकोस, हवेत जाऊ नकोस." याचंच म्हणणं काय असतं, तर जे यश मिळालेलं असतं ना, ते यश आपल्याला आपल्या आपल्या डोक्यामध्ये जाऊ द्यायची नाहीये. डोक्यात जाणंच म्हणजे आपल्याला त्या यशाचं गर्व येणं. आणि ज्यावेळेस माणसाला कुठल्या गोष्टीचा गर्व येतो ना, त्यावेळेस माणसाला माणूस दिसत नाही. म्हणजे तो सर्वांना आपल्याला किरकोळ समजतो किंवा दुसऱ्यांचं काही कुठला ध्येय असेल, दुसऱ्याचं यश जर असेल, ते यश त्याला किरकोळ वाटतं. कारण की त्याला जे मिळालेलं यश आहे ना, ते यश त्याच्या डोक्यात गेलेलं असतं. आणि डोक्यात गेलेलं यश हे माणसाला पूर्णपणे गर्विष्ठ असा स्वभाव त्याचा होतो आणि त्यानंतर मात्र तो यश मिळाल्यामुळं अजून थोडासा आळसावल्यासारखा होतो किंवा गर्विष्ठ झाल्यामुळे त्याला नवीन काही करावंसं वाटत नाही, नवनवीन यश मिळवण्याची त्याची इच्छा होत नाही कारण की तो त्या यशामध्येच खुश राहतो, की हां, मी हे ठरवलं होतं आणि मला हे यश मिळालेलं आहे आणि माझ्या एवढा हुशार कोणी नाहीये. माझ्या एवढं काम कोणी करू शकत नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे उद्गार जे आहेत, ते त्याच्या डोक्यामध्ये चालत असतात. कारण की त्याला यश मिळालेलं असतं. त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा, जसं आपल्याला अपयश हे आपल्या हृदयापर्यंत जाऊ द्यायचं नाहीये, तर त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेलं यश हे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जाऊ द्यायचं नाहीये. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पालन केलात, तर खरंच मुलांनो, आपल्याला जे आपण ध्येय ठरवतो ना, त्याचा पाठलाग करताना आपल्याला त्रास होणार नाही. जर या 2 गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवलात, कायम नेहमी लक्षात ठेवला, ते भले तुम्हाला अपयश येऊ देत ना यश येऊ देत. पण ह्या 2 गोष्टी जसं मी सांगितलेलं, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केलात, तर तुम्हाला नक्कीच कुठल्याही ध्येयाच्या मागे जाताना त्रास होणार नाही आणि तुम्ही हिमतीने पुढे जाऊ शकाल. अपयश आले तरी तुम्ही हिमतीने पुढे जाऊ शकता आणि यश जरी आलं तर तुम्हाला जर तुम्ही ते डोक्यामध्ये जाऊ दिलं नाही, तर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन अजून नवनवीन यश गाठू शकता, नवीन-नवीन काम करू शकता. कारण की ज्यावेळेस माणसाला यश हे आपण डोक्यात जाऊ देत नाही, त्यावेळेस माणूस का हवेमध्ये जात नाही, गर्विष्ठ होत नाही. त्यामुळे त्याला सगळे समान दिसतात आणि तो माणूस जो आहे, तो नवनवीन यश मिळवण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन चालत असतो. त्यामुळं तुम्हाला जर ध्येय मिळवण्यासाठी या 2 गोष्टी जर तुम्ही नेहमी तुमच्या लक्षात ठेवलात, तुमच्या डोक्यामध्ये ठेवलात, तर तुम्ही हिमतीने तुमच्या ध्येयाचा पाठलाग करू शकता आणि यश हे छानपणे पोहोचवू शकता, नवनवीन यश गाठवू शकता. त्यामुळं मला असं वाटलं, की आजकालच्या मुलांना खरंच मी नेहमीच म्हणत असते, की थोडंसं म्हणजे हिंमत कमी वाटते किंवा मानसिकता ही म्हणजे खचून जातात. त्यामुळं असं वाटलं या 2 गोष्टी आपण आपल्या नवीन पिढीला सांगूया. याच्यामधनं त्यांना काहीतरी मिळेल किंवा त्यांचा जो यशाचा प्रवास आहे, जो ध्येयाचा प्रवास आहे, तो करताना त्यांना सोप्यामध्ये त्यांचा प्रवास होईल. त्यामुळं मला असं वाटलं हे जे 2 टिप आहे, हे आपल्या मुलांना, आपल्या नवीन पिढींना द्यावं. त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होणार आहे आणि खरंच ह्या 2 टिप्स तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि तुमच्या ध्येयाला तुमच्या प्रवासाला तुम्ही चालू ठेवा किंवा यश मिळवण्यासाठी तुम्ही पाठलाग करा. तर या व्हिडिओमध्ये मला आपल्या नवीन पिढीला हा संदेश द्यायचा होता आणि हे 2 टिप्स तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा. या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही मिळत असेल, काही टिप्स तुम्हाला खरंच कामाचे किंवा तुमच्या गरजेचे वाटत असेल, तर मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.